आणि यानंतरची बातमी एका आंदोलनाची। गेल्या आठवड्यामध्ये भारतामध्ये एआय समिट एआय परिषद पार पडली। अनेक देशांचे राजनैतिक अधिकारी, आयटी कंपन्यांचे अध्यक्ष यासाठी भारतात उपस्थित होते। अशातच युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तिथं अर्धनग्न अवस्थेमध्ये एक आंदोलन केलं। या आंदोलनावरून देशभरात गदारोळ निर्माण झाला। भाजपने तर काँग्रेसवर टीका केलीच केली, अपेक्षितही होतं, पण काँग्रेसच्या मित्रपक्षांना सुद्धा असं आंदोलन करणं हे पटलेलं नाहीये। ठाकरे गट असो किंवा ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस असो, अखिलेश यादवांचा समाजवादी पक्ष असो किंवा तेजस्वी यादवांचा राष्ट्रीय जनता दल असो, या सगळ्यांनी काँग्रेसवर टीका केली। परिषद सरकारने आयोजित केली होती, भाजपने नाही, त्यामुळे तिथं आंदोलन करायला नको होतं असं या मित्रपक्षांनी काँग्रेसला सुनावले। भाजपची धोरणं आम्हालाही पटत नाहीये, आम्हीही त्यांच्यावर टीकाच करतो, पण ज्या परिषदेमध्ये भारतीय अभियंते, भारतीय शास्त्रज्ञ आणि भारतीय विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या एआय उत्पादनांचं प्रदर्शन केलं जात होतं, तिथं आंदोलन करणं आम्हाला योग्य वाटत नाही असं या पक्षांनी काँग्रेसला कळवलं। आणि युवक काँग्रेसच्या याच आंदोलनावर जवळपास 270 माजी न्यायमूर्ती आणि शासकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्यांनी मिळून काँग्रेसला उद्देशून एक जाहीर पत्र लिहिलंय। काय लिहिलंय त्या पत्रामध्ये बघूया। एआय परिषदेत युवक काँग्रेसने केलेल्या अर्धनग्न आंदोलनाचा आम्ही निषेध करतो। लोकशाहीवादी आंदोलन करणं हा मूलभूत अधिकार आहे। पण त्या अधिकारानं अराजक माजवण्याचा किंवा देशाचा अवमान करण्याचा परवाना प्राप्त होत नाही। हे आंदोलन म्हणजे बिनडोक राजकारणाचं प्रदर्शन होतं। अशा कृतीमुळे सरकारला नव्हे तर देशाला हानी पोहोचते। हे आंदोलन उत्स्फूर्त विरोध नसून भारताच्या प्रतिमेचा घातपात होता। भारत ही होऊ घातलेली महासत्ता नाहीये, गोंधळाची भूमी आहे असा संदेश यातून गेला। अशा घटनांमुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आणि परदेशी राजनैतिक अधिकाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो। जो कार्यक्रम एआय मध्ये भारताने घेतलेली झेप जगाला दाखवण्यासाठी आयोजित करण्यात आला होता, त्या कार्यक्रमात अर्धनग्न आंदोलन करून आपल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांच्या कष्टाची क्रूर चेष्टा करण्याचा प्रयत्न झाला। या सगळ्या प्रकरणामध्ये युवक काँग्रेसचं आणि पर्यायानं काँग्रेसचं नेमकं चुकलं कुठे, पाहुयात एआय परिषद आणि यानंतर झालेल्या गोंधळातला हा महत्त्वाचा भाग। एआय परिषद हा भारत सरकारचा कार्यक्रम होता, भाजपचा नाही। त्यामुळे पक्षीय मतभेद बाजूला ठेवून काँग्रेसनं या परिषदेचं कौतुक करायला हवं होतं। गलगोटिया विद्यापीठानं जो मूर्खपणा केला त्याला भाजप जबाबदार नव्हतं। त्यावरून सरकार आणि भाजप विरोधात आंदोलन करण्यात शहाणपण नव्हतं। एआय परिषदेत परदेशातील अनेक उद्योजक, राजनैतिक अधिकारी उपस्थित होते, त्यांच्या समोर नाचक्की होणं हे दुर्दैवी होतं। तरुणांमध्ये या परिषदेमध्ये बद्दल बराच उत्साह होता, त्यांच्या मनात काँग्रेसबद्दल टीकात्मक भाव निर्माण होणं टाळता आलं असतं। युवक काँग्रेसला जाहीरपणे झापून आंदोलन वादावर पडदा टाकता आला असता, पण तसं न करता काँग्रेसनं आंदोलनाचं समर्थन केलं। दरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आज काँग्रेसवर सडकून टीका केली आहे। बार बार कांग्रेस पार्टी और उनके मित्र दल, चाहे डीएमके हो, चाहे समाजवादी हो, चाहे तृणमूल कांग्रेस हो, ये सब मिलकर प्रधानमंत्री जी को बार बार गाली गलौज करते हैं
लेकिन ये देश की समझदार जनता है जो सब समझती है, जो बार बार इस कॉम्प्रोमाइज कांग्रेस, कॉम्प्रोमाइज गांधी परिवार जो आज पूरी तरीके से बौखला गई है, पूरी तरीके से एक्सपोज हो गई है, उसके इस प्रकार के वक्तव्य से भी मोदी जी और मजबूत होते हैं देश सेवा करने के लिए।